हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. तुम्ही सगळे स्वस्थ आणि मस्त आहात याची आशा करते. आजचा विषय आहे स्वामी महाराजांना नाक घासून मुजरा कसा घालावा. स्वामी महाराज हे आमच्या जीवनातील श्रद्धेचे प्रतीक आहेत. त्यांच्यासमोर नाक घासून मुजरा करणे म्हणजे संपूर्ण भक्तिभावाने आणि नम्रतेने आपली श्रद्धा व्यक्त करणे होय. या पवित्र कृतीत केवळ शरीर झुकते असे नाही, तर मन, बुद्धी आणि आत्माही पूर्णपणे समर्पित होतो. अशा या महान परंपरेचे पालन कसे करावे याविषयी सविस्तर माहिती घेऊया. मनपूर्वक तयारी कशी करावी. स्वामी महाराजांना मुजरा करण्यापूर्वी मनाची योग्य तयारी करणे महत्त्वाचे आहे. आधीच आपले मन शुद्ध करून कोणताही अहंकार वा नकारात्मक विचार बाजूला ठेवावा. मनात श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना ठेवून त्यांच्या चरणी लीन होण्याची तयारी करावी. शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. मुजऱ्याची प्रक्रिया पाहूया. योग्य जागेची निवड करा. स्वामी महाराजांची मूर्ती, प्रतिमा किंवा पादुका ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पोहोचावे. जागा स्वच्छ असून शांत वातावरण असावे. नतमस्तक होणे. दोन्ही हात जोडून जय जय रघुवीर समर्थ असे नामस्मरण करावे. हळूहळू गुडघ्यावर बसावे आणि संपूर्ण शरीर पुढे झुकवावे. आपले नाक जमिनीला टेकवावे आणि संपूर्ण नम्रतेने महाराजांना अभिवादन करावे. मनात स्वामी माझे सर्वस्व आहेत अशी भावना ठेवावी. प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे. हे स्वामी महाराज, माझ्या सर्व पापांचा नाश करून मला सत्पथावर चालण्याची शक्ती द्या. आपल्या इच्छा अपेक्षा न ठेवता केवळ भक्तिभावाने नम्र होऊन प्रार्थना करावी. काही क्षण त्याच भूमीवर डोकं टेकवून शांत राहावे आणि त्यांच्या कृपेसाठी आभार मानावे. मुजऱ्यानंतर काय करावे. शांतपणे उठावे आणि पुन्हा हात जोडून स्वामी महाराजांना वंदन करावे. त्यांच्या उपदेशांचे अनुसरण करण्याचा संकल्प करावा. आपण घेतलेल्या संकल्पांवर दृढ राहण्याचा प्रयत्न करावा. मुजऱ्याचे महत्त्व आणि फायदे जाणून घेऊयात. अहंकार नष्ट होतो आणि नम्रता वाढते. जीवनातील अडचणींवर मात करण्याची मानसिक शक्ती मिळते. स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहते. भक्तिभाव आणि आत्मसमर्पण यांची अनुभूती येते. नाक घासून मुजरा करणे ही केवळ एक परंपरा नसून ती आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे. हा मुजरा आपल्याला नम्रता, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतो. आपण हा मुजरा केवळ शारीरिक कृती म्हणून न करता त्यामागील भाव समजून करावा. जय जय रघुवीर समर्थ.